आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज। प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष, सरकारी कर्मचारी शिक्षकांचे आंदोलन। राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 6 मार्च रोजी दुपारी 1 ते 3 च्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केलीत। धुळ्यात क्यूमाइन क्लब, जेल रोड येथे 2 तासांचा धरणा देत कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करीत लक्ष वेधलंय। समन्वय समितीच्या मागील बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने व नवीन सरकारला 4 महिने झाले तरी सरकारला अद्यापही संबंधित आश्वासन पूर्ततेसाठी फुरसत मिळालेली नसल्याने त्या अनुषंगाने कर्मचारी शिक्षकांमध्ये प्रचंड संताप व नाराजी निर्माण झाली आहे। मुळातच दिनांक 1 मार्च 2024 पासून सुधारित कुटुंब निवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे। मात्र त्या संदर्भात स्पष्ट मार्गदर्शक सूचनांचा शासन निर्णय निघाला नसल्याने अनेक निवृत्त कर्मचारी वंचित आहेत। तसेच 10 ते 20 वर्ष सेवा झालेले कर्मचारी शिक्षक यांचा गंभीर पेच निर्माण झालाय। तसेच वेतन आयोगाची निर्मिती दर 5 वर्षांनी झाली पाहिजे। प्रशासनातील 2,40,000 कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तसेच शिक्षक शिक्षकेतर संवर्गीची हजारो रिक्त पदे तात्काळ भरण्याची कार्यवाही करावी। या संवर्गाचे जुनाट सेवा प्रवेश नियमात सुधारणा करावी। खत्री वेतन त्रुटी समितीचा अहवाल तात्काळ स्वीकारावा। त्यामध्ये लिपिक, वर्गीय व इतर संवर्गांना न्याय द्यावा। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची गोठवलेली पदे पुनर्जीवित करावीत। कॅशलेस उपचार सुविधा मिळावी। स्वास्थ्य विमा योजना लागू करावी। नवीन शैक्षणिक धोरणांचा फेरविचार करावा। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या सोडवाव्यात आदी मागण्यांकडे लक्षवेध करण्यासाठी मोठ्या संख्येने कर्मचारी, सरकारी कर्मचारी उपस्थित होते। ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले, धुळे। कर्मचारी संघटना, समन्वय समिती, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व इतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र सरकारने मागे ज्या देशव्यापी संप केलेला होता त्या संपामध्ये ज्या मागण्या मंजूर केलेल्या होत्या त्या मागण्यांचे आदेश अद्यापपर्यंत पारित झालेले नाहीत। ते आदेश लवकरात लवकर पारित करावे यासाठी आजच्या 6 मार्चचा हा जनआंदोलन आक्रोश आम्ही आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मिळून हा आक्रोश आंदोलन आम्ही धरणं आंदोलन तयार केलेलं आहे। याची जर सरकारने दखल घेतली नाही तर याच्या पुढे पुन्हा बेमुदत आंदोलन आम्ही पुकारण्यास तयार आहोत। तरी सरकारने याच्या बाबतीत आमची आधी तीव्रता लक्षात घेऊन लवकरात लवकर शासनाचे आदेश पारित करावे ही सरकारला आमची कडकडीची विनंती आहे। यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर सरकारी कर्मचारी संघटना, निम सरकारी कर्मचारी संघटना, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना आणि कामगार संघटना या सगळ्या याच्यामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। हे आमचं प्रतिकात्मक आंदोलन आहे। यापुढे जर सरकारने अधिक लक्ष दिलं नाही तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन पुकारण्यात येईल। ही सरकारने या बाबतीची दखल घ्यावी यासाठी आम्ही विनंती करत आहोत। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।